नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मित्र हो, आज सकाळी सकाळी म्हणजे 10:30-11 वाजताच्या सुमारास मी पाहिलं की किल्ले रायगडावर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ यांच्या समाधीला हे राज ठाकरे अभिवादन करू लागलेले आहेत. आणि नंतर एक पाहिलं की रायगड जिल्ह्यातील त्यांचे काही मनसैनिक आहे, त्यांचा एक छोटासा कार्यक्रम होता की म्हणजे आपले सभासद नोंदणीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी स्वतः नोंदणी करून त्याला प्रारंभ केला. आणि माझ्या लक्षात आलं की आज 9 मार्च आहे, म्हणजे आज मनसेचा वर्धापन दिन. आणि गंमत म्हणजे हा 2006 मध्ये 9 मार्च 2006 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी हा स्वतःचा प्रपंच उभा केला. या सगळ्या घटना घडामोडीला एक मूक साक्षीदार मी आहे. म्हणजे तो विठ्ठल, ते बडवे, हे सगळं मला आता चांगलं आठवतात. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला आज मनसेचा वर्धापन दिन असल्याचं आठवू नये. म्हणजे मनसेची ही कमाई आहे का ही अशी की म्हणजे मी बऱ्यापैकी पत्रकार आहे, ज्येष्ठ म्हणता येईल, आणि मलाही जर त्यांचा विसर पडला असेल तर फार मोठी म्हणजे शोकांतिका म्हणावं लागेल, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे 2006 मध्ये ज्यावेळेस राज ठाकरे यांनी मनसेचा प्रारंभ केला होता, मनसेची स्थापना केली होती, आणि विशेष म्हणजे त्यांनी स्टाईल त्यांनी काय केली की 1966 जी सभा झाली बाळासाहेब दसऱ्याच्या दिवशी शिवसेना स्थापनेची, तर त्या सभेमध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी असं सांगितलं होतं की माझा बाळ मी महाराष्ट्राच्या स्वाधीन करतोय, महाराष्ट्राला मी देऊन टाकला. आणि त्याचीच कॉपी शिवाजी पार्कवर 2006 मध्ये 9 मार्च 2006 मध्ये जेव्हा यांनी स्थापना केली राज ठाकरेंनी, तेव्हा त्यांनी तेच वाक्य वापरलं किंवा मला इथं कोणी हे करणारं नाहीये, पण मग मीच महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करीत आहे. म्हणजे इतकी त्यांची जी हे आहे व्हेवलेंथ आहे, म्हणजे बाळासाहेबांची आणि राज ठाकरेंची इतके विचित्र आहे की या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. आणि म्हणूनच मला जास्त गंमत वाटली की हे आपल्या कसं लक्षात यावं नाही, म्हणजे मोठी विचित्र गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यानंतर जी भरारी मारली, म्हणजे 2009 नंतर त्यांनी एवढं प्रचंड पुढे ते निघाले, त्यांना जनसमर्थन होतच, इतके तरुण पोरं सगळे त्यांच्या हे होते. तुम्हाला गंमत सांगतो की आपल्या संभाजीनगरला हे जे हॉटेल आहे प्रेसिडेंट पार्क होतं तेव्हा, प्रेसिडेंट पार्क, त्या प्रेसिडेंट पार्कमध्ये राज ठाकरे आले होते. मला वाटतं आपले महाजन साहेब आपले बरोबर होते, त्यांच्या प्रकाश महाजन, सुभाष पाटील, प्रकाश महाजन वगैरे. तर त्या दिवशी मी त्यांना भेटायला जाऊन त्यांना काय दिलं की याचं दिलं, आपले पांडुरंग शास्त्री आठवले यांचं एक पुस्तक मी त्यांना भेट दिली. आता त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण हे प्रकाश महाजनांना मात्र हे निश्चित आठवत असेल. म्हणजे मी तेव्हा राज ठाकरेंना असं म्हणालो होतो, म्हणजे मी सुद्धा भारावलेलो होतो की राज ठाकरेंचं एक व्यक्तिमत्वच असं होतं की मी त्यांना म्हणालो किंवा मी तर ठीक आहे, आता आम्ही तर बाळासाहेबांचे पूर्ण हे आहे एवढ्या वर्षापासून, पण माझे मुलं मात्र तुमचे फॅन आहेत म्हटलं, माझी मुलगा हे तुमचे फॅन आहेत, असं मी राज ठाकरेंना तेव्हा म्हटलं होतं. मला आता नक्की आठवतं ते. म्हणजे एवढं सगळं असताना, एवढी त्यांनी उभारी घेतलेली होती, एवढं प्रचंड वादळ महाराष्ट्रभर त्यांचं हे झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे 2007ला त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना फारसं यश नाही मिळालं. ठीक आहे, पहिलीच वेळ होती, 7 त्यांचे नगरसेवक निवडून आले. पण 2008ला त्यांनी जे रान पेटवलं, पूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले, सगळीकडे मराठवाड्यात सगळीकडे गेले, अनेक खटले अंगावर ओढून घेतले, हे सगळं मला माहिती आहे. तर त्या याच्यामध्ये 2008 नंतर जे त्यांनी वादळ निर्माण केलं पूर्ण महाराष्ट्रावर, त्याचा फायदा त्यांना असा झाला की 2009 मध्ये ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्या,
त्याच्यामध्ये त्यांचे चक्क 13 आमदार निवडून आले. हे फार मोठी गोष्ट होती. 13 आमदार निवडून आणणे एका नव्या नवख्या पक्षाने, ज्याच्याकडे एक माणूस फक्त, एक नेता फक्त, बाकी कोणीच नाही. म्हणजे राज ठाकरेंखाली शून्य असा प्रकार असताना 13 उमेदवार निवडून, 13 आमदार त्यांनी निवडून आणणे फार मोठी गोष्ट होती. आणि म्हणजे आपल्या कन्नडचं हर्षवर्धन जाधव पण त्याच्यातच होते मला असं वाटतं, म्हणजे 13मध्ये. तर अशी ती हे होती. आणि नंतर बरं झालं नंतर कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिका आली. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांना 27 नगरसेवक त्यांचे आले. 2012मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली, त्याच्यामध्ये सुद्धा 27 नगरसेवक आले. हे जे यश जे मिळत गेलं, हे इतकं यश मिळत गेलं की म्हणजे हे जे माझं जे म्हणणं आहे किंवा एक जे आपल्या वडीलधारी जे सांगतात की यश मिळवणं सोपं असतं, पचवणं ते अवघड आहे. मला वाटतं हेच राज ठाकरे यांच्या संदर्भात झालं असावं. त्यांना ते पचवता आलं नाही. कारण नंतर त्यांनी म्हणजे बाळासाहेबांकडे ते लहानचे मोठे झाले, बाळासाहेबांचे दृष्टिकोन त्यांनी पाहिला, पण बाळासाहेबांच्या चष्म्यातून त्यांनी जर पुढचं राजकारण पाहिलं असतं तर कदाचित आज जे त्यांची वाताहत झाली ती झाली नसती. म्हणजे कसं 1985मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला यश मिळालं. म्हणजे छगन भुजबळ पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेनेचे महापौर झाले. तर त्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब गप्प बसले नाही की आपल्याला एवढं मोठं यश मिळालं, गप्प नाही बसले ते. त्यांनी काय केलं, महाडलं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये चलो महाराष्ट्र असा पुकारा केला, असं घोषणा केली त्यांनी की गाव तिथे शिवसेना. आणि गाव तिथे शिवसेना ह्या घोषणेमुळे महाराष्ट्रभर शिवसेना पसरली. त्यांना पुन्हा या लोकांना म्हणजे हे जी पूर्ण संघटनात्मक कशी बांधणी करायची, तर इथं संभाजीनगरला मधुकर सरपोतदार पाठवले, परभणीला दिवाकर रावते पाठवले, मला वाटतं बुलढाण्याला गजानन ठाकरे होते, नगरसेवक होते ते गजानन ठाकरे. आणि मोदा जोशी होते ठाण्याचे आपले आमदार, ते लातूरला होते. सतीश प्रधान होते बीडला. हे असे त्यांनी सगळे हे केले होते. म्हणजे एकीकडे म्हणजे लोकाधिकार समिती जी होती सुधीर भाऊंनी फार मोठा पसारा निर्माण केला होता. भयंकर लोकांना त्यांनी, मराठी माणसांना त्यांनी नोकऱ्या लावण्यामध्ये फार मोठा त्यांचा हात होता. गजभाऊ होते त्याच्यात, आणि गजभाऊ आमचे जालन्याचे संपर्क नेते होते तेव्हा. तर ही जी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली, नेमकं इथंच राज ठाकरे चुकले असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी लक्षच दिलं नाही नंतर, म्हणजे राज ठाकरे नंतर कोण नाही असा जो प्रकार झाला. म्हणजे आता अनिल शिदोरे हा काही पर्याय असू शकतो का, किंवा बाळा नांदगावकर हे पर्यायच असू शकत नाही. तो सरपोतदार तर आता नाही म्हणा अतुल, पण आपले हे सरदेसाई हे असू शकत नाही पर्याय. हे दुर्दैवाने त्यांना अजून पटलेलं दिसत नाही. ही जी सेकंड फळी निर्माण करायला पाहिजे होती, दुसरी फळी त्यांच्यानंतरची फळी निर्माण करायला पाहिजे होती, त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे असं मला वाटतं. एक असं सांगावं असं वाटतं किंवा राज ठाकरे किती लोकप्रिय असले, त्यांच्या सभेला कितीही लाखोचे गर्दे होत असल्या तरी प्रत्येक लोकांपर्यंत ते जाऊ शकत नाही ना. म्हणजे नेता किती लोकप्रिय असला, नेत्याच्या सभेला लाख लोक येत असले, त्याच्या दर्शनाला हजारो लोक येत असले, तरी जमावाने संघटना बांधली जात नाही. त्याच्यासाठी वेगळेच गुण लागतात, आणि नेमके त्याच गुणाची इथं कमतरता आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे आज तर राज ठाकरेंनी फक्त त्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली, आणि 19 तारखेला मला वाटतं गुढीपाडव्याला ते शिवाजी पार्कला सभा घेतात का आणखीन कुठे घेतात, पण सभा घेणार आहेत ते, असं ते काहीतरी म्हणत होते. ते माझ्या कानावर तसं पडलेलं आहे. तर हे आजचं जे आहे या निमित्तानं, 20व्या वर्धापन दिनानिमित्तानं हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उत्सव करण्याची गरज नाही, आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी हा माझा प्रपंच आहे. कारण एक हितचिंतक म्हणून हे कोणीतरी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी माझी कल्पना आहे, आणि त्यामुळे मी हे बोलतोय. तर येत्या 5 वर्षामध्ये काय काय त्यांच्या पुढचे आव्हान आहेत, म्हणजे तुम्ही संघटना वाढीसाठी काय करणार आहात, युवा जे आहे जैनजीला तुम्ही कसं आपलंसं करणार आहे, किंवा कसं राजकारण पुढचं कसं करणार आहे. म्हणजे उद्धव साहेबांबरोबर करणार आहात उभठाबरोबर, की आणखीन तुमचा काय प्लॅन आहे, कारण ते करावं लागेल. दुसऱ्यामध्ये फार दिवस मोठा होत नाही. झाड
सुरकटतं, मोठ्या झाडाच्या खाली लहान झाड सुरकटतच असतं, हे लक्षात घ्या. माझं असं काही हे म्हणणं नाही, हा तुमचा विषय आहे. पण माझे एक हे आहे की त्याचं काहीतरी तुमचा रोड मॅप तयार झाला पाहिजे. तुम्ही ते ब्लूप्रिंट राज ठाकरेंना फार आवडतो शब्द, तर हे ब्लूप्रिंट काय आहे तुमचं 5 वर्षाचा? कारण तसं जर झालं नाही तर केवळ इतिहासाचं एक पान म्हणून मनसेची नोंद घेतली जाईल असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की म्हणजे बाळासाहेबांसारखी वक्तृत्वशैली, बाळासाहेबांसारखं मध्येच पॉज घेणं, मध्येच चष्मा असं हे करणं किंवा नकला करणं हे ठीक आहे हो. म्हणजे फार तर ते कॉपी करणं हे ठीक आहे. म्हणजे आता मला तर असं वाटतं की जसं ते प्रियंका वाड्रा आहे ना, प्रियंका वाड्राचं काय वैशिष्ट्य आहे, USP काय आहे तिचा, तर आजीसारखं नाक असणं. तर तसं काही राज ठाकरेंबद्दल होऊ नये की काकासारखं दिसणं, काकासारखं बोलणं, हे मला मनापासून वाटतं. म्हणून हा प्रपंच आहे. तर मित्र हो, माझं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा, कमेंट करा. आणि हे जर माझं म्हणणं, माझं हे जे विश्लेषण आहे हे आपल्याला भावलं असेल, आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. धन्यवाद.